मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे। संपूर्ण मुंबई शहरात लावण्यात आलेल्या बॅनरमधून मराठी माणसांना एकीची साद घालण्यात आली आहे आणि या बॅनरवरून राजकीय वातावरण तापायलाही सुरुवात झाली आहे। पालिका निवडणुकीत मराठीचं कार्ड, मुंबई ठिकठिकाणी पोस्टर्समुळे चर्चांना उधाण। मुंबई शहर आणि उपनगरातील विविध भागात लागलेली ही पोस्टर्स, या पोस्टर्समधून मराठी माणसांना एकीची हाक देण्यात आली आहे। पायाखालची जमीन गेली की परत मिळत नसते। मराठी माणसा, मुंबई वाचव, ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे। यावेळी तुला मराठी माणसासाठी एकत्र यावं लागेल। मराठी माणसा जागा हो, तुझी मुंबई तुझ्यापासून तोडली जाते, अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आलेत। या पोस्टर्सवर कोणत्याही पक्षाचं नाव नाही। ही पोस्टर्स कुणी लावली हे स्पष्ट झालेलं नाही। मात्र पालिका निवडणुकांच्या तोंडावर लावण्यात आलेल्या या पोस्टर्समुळे चर्चांना उधाण आलंय। जर मराठी माणूस एकत्र येऊन एकमेकांना साथ घालत असेल, आव्हान करत असेल की आपण एकत्र यायला हवं, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, ही आपली शेवटची संधी आहे, असा जर पद्धतीच्या भावना जर मराठी माणसांमध्ये असतील तर त्यात वाईट काय आहे? आणि निवडणुकीच्या तोंडावर वरच, कारण साधारण भारतीय राजकारण जे असतं किंवा समाजकारण आहे हे निवडणुकीच्याच भोवती फिरत असतं ना। तर निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी लागल्या तर त्यात गैर काय आहे? ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेकडून मराठीचा मुद्दा नेहमीप्रमाणे आक्रमकपणे मांडला जातोय। मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप यापूर्वी उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी आपल्या भाषणात केला। त्यांना एक लक्षात येत नाहीये की त्यांना हाताशी धरून हे मुंबईचं मराठी पण मारतायत, त्याचे हत्यारं म्हणून हे आपल्या गद्दारांना वापरतायत, हे त्या गद्दारांना कळत नाहीये। आपलीच हत्यारं आपल्यावरती चालवतायत, आपलीच माणसं आपल्यावरती सोडतायत आणि मुंबईचं मराठी पण मारून टाकतायत, महाराष्ट्र धर्म मारून टाकतायत। आणि मग मुंबई काय गुजरातच्या चरणी तुम्ही वाहून टाकणार, अदानीच्या चरणी वाहून टाकणार? मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही। मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका। सत्ताधाऱ्यांनी मात्र ठाकरे बंधूंचा हा दावा खोडून काढत मुंबई महाराष्ट्रापासून कधीही तोडली जाणार नसल्याचं वेळोवेळी स्पष्ट केलंय। कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते। म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे, आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील। मुंबई तोडणार हे निवडणुका आल्या की करतात, परंतु मी सांगतो की मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। मुंबई हा हार्ट आहे महाराष्ट्राचा, आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मुंबई कोणीही तोडू शकणार नाही। कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा। आता पुन्हा एकदा मुंबईत लागलेल्या या पोस्टर्सची चर्चा सुरू झाली आहे। अशातच काही जण मराठी माणसाचे आपणच कैवारी असल्याचं सांगत असले तरी मुंबईतील मराठी माणूस महायुतीच्या मागेच उभा राहील असा विश्वास सत्ताधारी व्यक्त करतायत। मराठी माणूस एकत्रच आहे, मुंबईकर एकत्रच आहे। मराठी माणसाचा आशीर्वाद माननीय मोदीजींच्याच बाजूने आहे। मराठी माणसाचा आशीर्वाद देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा पवार यांच्याच बाजूने आहे। पायाखालची वाळू उद्धवजींच्या सरकली आहे। मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी आम्ही पण आहोत, असं काही नाही की कोणी त्याचा ठेका घेतला आहे। शिवसेना ही मूळ जन्माला येताना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठीच जन्माला आली, त्यामुळे कोणी बोर्ड लावलं त्याच्याने सगळं परिवर्तन होतं असं नाही आहे। मराठी माणसाच्या करता शिवसेनेनेच आयुष्यामध्ये पूर्ण कार्य केलेलं आहे, त्यामुळे ही जनता धनुष्यबाणाच्या शिवसेनेबरोबर राहणार आहे।
आगामी महापालिका निवडणूक ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, दोन्ही ठाकरे बंधू यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत प्रचार सुरू झालेला नसला तरी मराठीचा मुद्दा या निवडणुकीच्या प्रचारात केंद्रस्थानी असणार हे नक्की. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.